फडणवीस शिंदे सुनेत्रा पवार दिल्लीत तळ ठोकून अमित शहांच्या भेटीमागचं नेमकं कारण काय? एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं। विधान परिषदेच्या 18 जागांपैकी 6 जागांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडून बसले असल्याने या जागा वाटपाचा वाद आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दरबारात पोहोचल्याची माहिती समोर येते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या 2 दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत। राज्यातील 3ही मुख्य नेते दिल्लीत एकाच वेळी असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलेलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून दिल्लीत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला। ते म्हणाले की राजकीय बैठकीसाठी मी दिल्लीला आलेलो नव्हतो, राज्याच्या विकास कामासाठी आलो होतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय, आम्ही 2 दिवसांपासून दिल्लीत आहोत। त्याबाबत एवढा प्रश्न का पडला आहे? राज्यातील जनतेसाठी आणि महत्त्वाच्या योजनांसाठी केंद्राकडे भूमिका मांडणे हे आमचे कर्तव्य आहे। महाराष्ट्रातील कांदा आणि ऊस उत्पादकांचे प्रश्न असोत किंवा जलजीवन मिशनचे प्रलंबित प्रकल्प, राज्याचे प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी आम्ही केंद्राकडे जाणार नाही तर कोणाकडे जाणार, अशी विचारणा त्यांनी केली। ते पुढे म्हणाले की जनतेच्या हितासाठी केंद्राशी संवाद साधण्यात आम्हाला कोणताही कमीपणा वाटत नाही। अगोदरच्या सरकारला केंद्राशी बोलणे किंवा मदत मागणे कमीपणाचे वाटत असेल, पण आमची तशी भूमिका नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्रासाठी नेहमीच मदतीचा हात दिला असून राज्याच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी केंद्राकडून मिळालेला आहे। महायुतीच्या फॉर्म्युल्यावरती मी दिल्लीत आलो की तिकडे चर्चा होते, एकनाथ शिंदे नाराज आहेत। मी गावी गेलो की चर्चा होते, एकनाथ शिंदे नाराज आहेत, एकनाथ शिंदे दुःखी झालेत। मी मजेत असतो, मी माझा आनंद घेत असतो आणि मी बघत असतो कोण कोण दुःखी झालेत, कोण कोण नाराज झालेत, कोणाच्या पोटात दुखायला लागलंय, हे मी आनंद घेत असतो। त्यामुळे महायुतीतलं विधान परिषदेचं आता तुम्हाला मगाशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मी सांगतो 1-2 दिवसामध्ये हा विषय संपेल। जवळपास महायुतीचं जे जागा वाटपाचं सूत्र जवळपास 1-2 दिवसात पूर्ण होईल आणि महायुती म्हणूनच निवडणूक होईल आणि महायुती पूर्ण जागा जिंकेल। पहिल्यांदा म्हणाले संभाजीनगर किंवा नाशिक पैकी कोणती तरी एक जागा आम्हाला मिळावी असा आमचा आग्रह आहे, असं त्यांनी उघडपणे पहिल्यांदा सांगितलंय मुख्यमंत्री। आता त्यांनी जे सांगितलंय त्याच्यावर चर्चा होईल ना आणि तो मिटून जाईल। तुमचं काय मत असं त्याच्यावर? माझं काय, तुम्हाला माहिती आहे अगोदरपासून माझं महायुतीच्या बाबतीमध्ये अगदी मन मोकळेपणाने आणि कुठलाही त्या वादविवाद न करता समन्वयाने आम्ही निर्णय घेतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।